आपण या व्हिडिओमध्ये मतांची बेगमी कोण कशी करणार, घोडा बाजार कसा होणार याचं विश्लेषण न करता सद्यस्थितीत कोणाचा उमेदवार पराभूत होऊ शकतो याचं विश्लेषण करणार आहोत। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलैला निवडणूक पार पडतीये। खरं तर 11 उमेदवार रिंगणात असते तर बिनविरोध निवडणूक पार पडली असती। 2 वर्षांपूर्वी अशीच विधान परिषदेची निवडणूक पार पडली होती आणि त्यात भाजपानं मवियाचं नुकसान केलं होतं। फक्त विधान परिषद निवडणूकच नाही तर राज्यसभेतही मवियाचा म्हणजेच काँग्रेसचा उमेदवार हा पाडला होता। त्याचा बदला मविया घेणार की शिंदेंची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी यांचा उमेदवार पाडणार? विधान परिषद निवडणुकीमध्ये एका उमेदवाराला पहिल्या पसंतीची 23 मतं हवी आहेत। यात मवियाकडे 3 उमेदवार आहेत। या 3 उमेदवारांना 69 मतांची गरज आहे। मवियाकडे 69 मतांची बेगमी होतीये। 12 उमेदवार आहेत। 12वा उमेदवार कुणाचा पडणार? तो महायुतीचाच पडणार का? यामध्ये हा 12वा उमेदवार भाजपाचा असेल, राष्ट्रवादीचा असेल की शिवसेनेचा? चला समजून घेऊया। सुरुवातीला मवियाची स्थिती समजून घेऊया, त्यानंतर महायुतीचाच उमेदवार कसा पराभूत होऊ शकतो हे पाहू। मवियामध्ये काँग्रेसच्या प्रज्ञा सातव निवडून येण्यासाठी काँग्रेसकडे पुरेसं संख्याबळ आहे। राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे जयंत पाटील यांना पाठिंबा दिलाय। जयंत पाटील यांची सर्वपक्षीय मैत्री आणि त्यांच्याकडे विधान परिषद निवडणूक जिंकण्यासाठी आवश्यक असलेली ताकद आहे। तसंच याच ताकदीवर ते याआधी सुद्धा निवडून आलेले आहेत। तर ठाकरेंचे मिलिंद नार्वेकर हे अजातशत्रू आहेत। क्रिकेट बोर्डावर ते अशीच पक्षाची ताकद नसताना निवडून गेले होते, तर आताही ते त्यांच्याकडे अजातशत्रूची जादू दाखवून हे निवडून येतील। दुसरीकडे महायुतीकडे भाजपाचे 4 उमेदवार सहज निवडून येतील, तितकी ताकद त्यांच्याकडे आहे। 5वा सदाभाऊ खोत हे भाजपाचे मित्रपक्ष असलेले उमेदवार आहेत। त्यांच्यासाठी भाजपाला मतांची बेगमी करावी लागणार आहे। शिंदेंच्या शिवसेनेचा एक उमेदवार सहज निवडून येईल, दुसरा उमेदवार सुद्धा निवडून येण्याची शक्यता आहे। अजित पवारांना दुसऱ्या उमेदवारासाठी मतं जमवावी लागतील। मतांचा विचार करता भाजप आणि अजित पवारांचा उमेदवार हा धोक्यात दिसतोय, तर शिंदेंकडे दोन्ही उमेदवार विजयी होतील इतकं जवळपास अपक्षांना धरून संख्याबळ आहे। दरम्यान लोकसभेची निवडणूक आणि निकाल पाहता आणि शरद पवार, उद्धव ठाकरे यांचा वाढलेला आत्मविश्वास पाहता आणि 3 मवियाचे डेंजर झोनमध्ये असलेले दोन्ही उमेदवार हे त्यांची ताकद पाहता, त्यांच्याकडे असलेली जादू पाहता 12वा रिंगणात उभा असलेला उमेदवार हा भाजप पुरस्कृत रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत किंवा अजित पवारांच्या पक्षाचा दुसरा उमेदवार शिवाजीराव गर्जे ही सीट धोक्यात आहे। त्यातही अजित पवारांचा दुसरा उमेदवार पराभूत होण्याची शक्यता आहे। तुम्हाला काय वाटते? कॉमेंट बॉक्समध्ये कळवा आणि बघत राहा डी द डिस्कवर।